स्टार्ट। नमस्कार मित्रांनो, माझं नाव सर्वेश मधुकर हांडे। मी आता 9वी अ मध्ये शिकतो। आज मी एक छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी काही महत्त्वाची माहिती व काही प्रेरणादायक भाषण माझे करणार आहे। ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। पुरंदर के पत्थरों में हर हर की गूंजती, अग्नि संबरसने को भगवी हर गुंजती। हिंदवी के गर्व माँ भवानी का सूत्र था, चंचल प्रचंड मानो मन का वरुद्र था। नीति के खेल से शिवनंदन अनजानता, शूरता वीरता खंडता प्रचंडता। जिस मनुष्य के वीरता पे देवों को घमंड था, उसी वीर गौरव को कपट का ग्रहण लगा। अपनों से था धोखा उसको, तब जाके वहम लगा। मित्रांनो, ज्या प्रकारे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र खूप महान आहे, त्याच प्रकारे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र देखील अत्यंत महान आहे। मित्रांनो, ज्या छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्यांचा 14 मे रोजी जन्म झाला आणि त्याच्या 2 वर्षानंतर त्यांच्या आईचा म्हणजे सईबाईंचा मृत्यू झाला। त्यांच्या बहिणीला जन्म देताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला। नंतर ते त्यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज देखील प्रत्येक ना कोणत्या मोहिमेला बाहेरच असायचे। तरी छत्रपती संभाजी महाराज यांच्या आजीच्या म्हणजे जिजाऊ यांच्या सानिध्यात राहून त्यांनी 16 भाषा आणि 4 वेद लिहिले, 4 ग्रंथ लिहिले। छत्रपती संभाजी महाराज त्या तत्कालीन काळातील सर्वात वेगवान घोडे धावून जगाच्या पाठी सगळ्यात वेगवान तत्कालीन वेगवान घोडा पळवणारे राजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। तत्कालीन काळात पहिल्यांदा बुलेट प्रूफ जॅकेटचा शोध लावणारे जगाच्या पाठी ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। त्यावेळी तत्कालीन काळात घोड्याला एका पायावर डोळ्याची पलके झपकायच्या आत एका पायावर घोड्याला फिरवणारे राजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। आणि त्या छत्रपती संभाजी महाराजांनी इंग्रज, डच, पोर्तुगीज या सर्वांना पण रडवलेलं आणि औरंगजेबाला तो विषयच काय, त्याला रडवलं काय, त्याला प्रत्येक गोष्ट त्याला रडवलेलं छत्रपती संभाजी महाराजांनी। आणि छत्रपती संभाजी महाराजांना इंग्रज एक अधिकारी त्याच्या ग्रंथात लिहितो की छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा मी भेटायला गेलो तेव्हा स्वतः छत्रपती संभाजी महाराज माझ्यासोबत इंग्लिशमध्ये बोलले। त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना प्रत्येक भाषा म्हणजे त्या काळी त्यांना 16 भाषेचं ज्ञान होतं। या काळात काही व्यक्तींना 4 भाषेचं ज्ञान नाही, त्या काळी छत्रपती संभाजी महाराजांना 16 भाषेचं ज्ञान होतं। आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी 120 लढाया केल्या, त्यातल्या एकही लढाई हरली नाही। त्यामुळे काही लोकांना त्यांनी वतन ही परंपरा चालू होती, पण छत्रपती संभाजी महाराजांनी वतनाची परंपरा बंद केली। त्यामुळे काही त्यांच्याच रक्तातील नात्यांनी विश्वासघात केला आणि त्यामुळे त्यांना पकडलं गेलं। आणि त्यांना जेव्हा पकडलं, ज्यांनी पकडलं त्याचं नाव मुकरब खान, त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं, पण तरी तर छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या काबीज येत नव्हते। त्यांना पूर्णतः पकडलं, 4ही बाजूनी पकडलं होतं, तरी ते त्यांच्यावर भारी पडत होते। तेव्हा त्यांना सांगितलं जर ते छत्रपती संभाजी महाराजांचे हात उघडे असतील तर त्यांना कोणीच पकडू नाही शकणार। तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचे पहिल्या साखळ्यांनी त्यांचे हात पकडले, तरी ते छत्रपती संभाजी महाराज काबीज आले नाही। नंतर त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र कवी कलश यांना देखील पकडले। मित्र कसा असावा, तो कवी कलशासारखा असावा। मित्र मरतो हे पाहून स्वतः पण मरणाच्या दारी गेले आणि बलिदानाला दोघंच स्वीकार झाले। अरे मराठ्यांची जाती मोडण पण वाकणार नाही, स्वराज्याचेच ते सगळे। स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य, ना त्याचा कोणता धर्म ना कोणती जात, फक्त एकच जात आणि एकच धर्म, ते म्हणजे छत्रपती आणि माणुसकी। आणि माणुसकी हा धर्म जपला छत्रपती संभाजी महाराजांनी। छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर औरंगजेबाने त्यांना संगमेश्वरच्या जवळ त्यांना पकडलं गेलं। नंतर त्यांना पकडल्यावर पहिल्यांदा त्यांना उंटाच्या पायाला बांधलं गेलं आणि नंतर कोणी पण यायचं त्या उंटाची शेपटी पिरगाळायचं आणि उंट थैथाया नाचायचा आणि छत्रपती संभाजी महाराज त्या उंटाच्या पायाखाली तुडवले जायचे। रक्तबंबाळ झाले आमचे राजे। नंतर त्यांना तिथून तुळापूर येथे नेण्यात आलं, गावाकडे नेण्यात आलं। आणि नंतर तिथे औरंगजेब आला आणि त्यांना पहिला प्रश्न विचारला की संभा कहा है तुम्हारा खजाना। तेव्हा छत्रपती संभाजी महाराज म्हणले, हे औरंगजेबा, हे सह्याद्री बघतोयस ना, हा सह्याद्री आमचा खजिना आहे आणि तो तू लुटलास औरंगजेबा, लुटलास। आणि नंतर त्यांचे शब्द ऐकून औरंगजेबाची शांत झाला। नंतर औरंगजेबाने दुसरा प्रश्न विचारला, तुम्हारे कौन कौन से आदमी, हमारे कौन कौन से आदमी तुम्हारे साथ मिले हुए, बताओ उनके नाम। तेव्हा छत्रपती संभाजी महाराज म्हणले, अरे औरंगजेबा, ही रक्तात घात करणारी जात आमची नाही। तू तुझ्या बापाला मरेपर्यंत कैदेत ठेवलं, तुझ्या बापाला मारलं, तू तुझ्या मोठ्या भावाचा जीव घेतला राजगद्दीसाठी। रक्तात घात करणारी आमची माणसं नाही। पण नंतर तेव्हा तो त्याच्याच विश्वासघातातले लोक त्यांना दाखवतो आणि छत्रपती संभाजी महाराज आत्मविश्वास कमकुवत होतो।
आणि नंतर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेब म्हणतो कि तुम अपना धर्म बदल लो, मुगलों के पास आ जाओ, तुम्हारी जिंदगी बदल जाएगी और धर्म भी. तेव्हा छत्रपती संभाजी महाराज म्हणले तुम मराठों के पास आ जाओ, तुम्हारी जिंदगी भी बदल जाएगी और धर्म भी बदलना नहीं पडेगा. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे शब्द ऐकून औरंगजेबाला खूप राग येतो आणि नंतर तो त्यांना पहिली शिक्षा सुनावतो. ती म्हणजे त्यांची डोळ्यात सळ्या, लखलखत्या सळ्या, गरम सळ्या घालायच्या. नंतर हापसी म्हणजे त्या काळी ते शत्रूच्या लोकांना शिक्षा देण्यासाठी हापसी लोक असायची. ती लोक आली, हातात लखलखत्या गरम लाल लाल सळ्या, ते छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यात जाणार आणि डोळ्यात गेले, अख्खे डोळे रक्ताने भरले. अरे ज्या डोळ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं, जिजाबाई आऊसाहेबांना पाहिलं, मराठा मावळ्यांना बलिदान देताना पाहिलं आणि गड किल्ले जिंकताना पाहिले, स्वराज्य निर्माण होताना पाहिलं, ते डोळे आज नाहीसे झाले. नंतर ते हापसी बाहेर आले आणि औरंगजेबाने प्रश्न विचारला की संभाने कुछ कहा कि नहीं, संभा तो कुछ नहीं कह रहा, खाली जगदंब जगदंब बोल रहा है. नंतर औरंगजेबाने दुसरी शिक्षा सुनावला तरी, ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे कान कलम करायचे. अरे ज्या कानाने हर हर महादेव आवाज ऐकला, ही हर हर महादेव आवाज ऐकला, आबासाहेबांचे शब्द ऐकले, छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द ऐकले, आईसाहेब जिजा मातासाहेब यांचे शब्द ऐकले, ते कानाच ना कापले जाणार होते. नंतर हापसी आले, जवळ आले, हातात 2 तलवारी आणि छत्रपती संभाजी महाराजांचे कान कलम झाले, ते कान जमिनीवर पडले. नंतर परत हापसी बाहेर आले आणि औरंगजेबाने प्रश्न केला की संभा कुछ बोला क्या, तरी हापसी बोलले नहीं, संभा तो खाली जगदंब जगदंब बोल रहा है. नंतर छत्रपती संभाजी महाराजांना तिसरी शिक्षा सुनावण्यात आली, ती म्हणजे त्यांची जीभ कलम करायची. नंतर जेव्हा ज्या जिभेने हर हर महादेव आवाज दिला, परत आबासाहेब आम्ही तुमचे पुत्र आहो हे शब्द बोलले, अहो आजी मी तुमचा नातू आहे शब्द बोलले, ते जीभ आज नसणार होती. नंतर हापसी जवळ आले, छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचे तोंड दाबून ठेवले होते आणि हापसीने तोंड उघडायचा प्रयत्न केला, पण ते तोंड उघडणारच कसे, अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात, ही आमची अवकात सांगणार तो छत्रपती संभाजी राजा आहे, कसे त्याचे तोंड उघडेन. तरी नाक दाबले की तोंड उघडतच, या म्हणीचा वापर करून औरंगजेबाच्या हापसीने छत्रपती संभाजी महाराजांचे तोंड उघडले आणि नंतर पकडीने जीभ ओढली आणि ती बाहेर ओढली आणि रक्तबंबाळ झाला तो माझा राजा. कोणी पण यायचं, छत्रपती संभाजी महाराजांच्या छातीवर नक्षी काढून जायचं. अरे छत्रपती हनुमानालाही सिंदूर फासावा माझा राजा झाला होता. अरे रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, थकला नाही तो अनेक युद्ध केल्यावर. जखमा सुद्धा म्हणत होते थांब राजा आता, तरी तो राजा थांबला नाही माझा आणि बलिदान दिलं तर कोणासाठी, तुमच्या माझ्यासाठी. आज आपण अभिमानाने जगावं, त्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी त्या काळी बलिदान दिलं आणि तरी काही लोक छत्रपती संभाजी महाराजांची जाण राखती नाही. काही लोकांना त्यांची किंमत नाही, काही लोक त्यांच्या चारित्र्यावर टीका करतात, किती महान ते चारित्र्य, त्यांच्या चारित्र्यावर आपण शब्दही बोलू शकत नाही. नंतर छत्रपती संभाजी महाराजांना चौथी शिक्षा सुनावण्यात आली, ती म्हणजे त्यांचे सर कलम करायचं. हापसी जवळ आले आणि छत्रपती संभाजी महाराजांची मुंडकं उडवलं आणि ते खाली पडलं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या तोंडातून अलगतच एक वाफ निघाली आणि ती वाफ छत्रपती संभाजी महाराजांना म्हणत गेली, आबासाहेब तुमचा हा संभाजी राजा, तुमचा हा शंभू बाळ, हा मातीत नाही तर मातीसाठी मेला. या जगात अनेक लोक आहेत जे मातीत मरतात, पण जे लोक असे जगात 1% लोक असतात जे मातीसाठी मरतात, ते त्यातले म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. अहो छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक कार्य केले, पण लोक त्यांची जाण ठेवती नाही. और त्या औरंगजेब बाकी कोणाला न कळता त्या औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराज कळाले. त्या औरंगजेबही म्हणतो कि संभा अगर तुम्हारे जैसा एक भी बेटा मेरे पास होता तो मैं आज पूरी हिंदुस्तान नहीं ना दख्खन पे पूरी दुनिया पर राज करता. तरी त्या औरंगजेबाला पण छत्रपती संभाजी महाराजांसारखा मुलगा लागत होता, पण छत्रपती संभाजी महाराज हे आपल्याला कळून चुकले, पण तरी त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी बलिदान दिले. आजही त्या तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. या जगात अनेक शक्तिपीठ आहेत आणि अनेक शक्तिपीठ आहेत, पण जगात असे 2 प्रेरणापीठ आहेत जे सगळ्यांना प्रेरणा देतात, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची तुळापूर येथील समाधी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची रायगड येथील समाधी. आणि शेवटी जाता आता एवढेच बोलतो, हर हर महादेव आवाज सुटला
हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला, मराठ्यांच्या निघाल्या लखलखत्या तलवारी, मुघल सैन्य फिरले माघारी. अगर जर तुम्ही 10 वर्ष जरी अजून जगला असता तरी मुघलांनी देखील कपाळ भगवाच फडकावला असता. जय जगदंबा जगदंबा.